म्हटल्यानंतर मनूच्या पप्पांनीच केक कट केला, कारण मनूला व्यवस्थित कट करता येत नव्हता त्याच्यामुळे. आणि मग आम्ही दोघांनी मनूला केक भरवला. केक भरवत असताना ती बघत होती आणि खूप एक्सायटेड पण होती केकची टेस्ट घ्यायला, कारण आल्यापासून सारखी फ्रीजमध्ये जाऊन केक बघत होती. आणि मग आम्ही मनूला केक भरवला. त्याच्यानंतर परत आम्ही सगळ्यांनासुद्धा मनूला केक भरवण्यासाठी सांगितलं. त्याच्यानंतर एक एक जण येऊन मनूला केक भरवत होते आणि सोबतच फोटोशूटसुद्धा चालू होतं. पप्पांनी आणि मी केक खाऊ घातला. केक खात असताना तिच्या तोंडाला केक लागला आणि मग ती म्हटली की माझ्या चेहऱ्यावरचा केक पुसून दे. त्याच्यानंतर एक एक जण तिला गिफ्ट देत होतं आणि बघा ती गिफ्ट जे आहे ते बरोबर टेबलाच्या खाली ठेवत होती. टेबलाला 2 कप्पे असल्यामुळे तिने सगळे गिफ्ट्स टेबलच्या खाली ठेवलेले होते. नंतर मग आमच्या घरमालकीण ताईंना मी बोलली की मनूला केक भरवा, कारण खूप ऊन असल्यामुळे दिवसभर रात्री गरमी झाल्यामुळे केक मेल्ट होत होता. मग ताई आल्या, ताईंनी केक भरवला. त्यासोबतच ताईंच्या सासूबाईंनीसुद्धा केक भरवला. त्याच्यानंतर मग आम्ही सरांना आणि मॅडमांनासुद्धा केक भरायला विनंती केली. मग त्याच्यानंतर सरांनी आणि मॅडमांनीसुद्धा मनूला केक भरवला. त्यासोबतच माझ्या नणंद यांनीसुद्धा मनूला केक भरवला. आणि मुलं आता वाट बघत होती की आता आम्हाला कधी केक मिळणार. त्याच्यामुळे आम्ही लगेचच केक उचलला आणि केक कट करायला नेला. सोबतच मुलांना कचोरी, चॉकलेट, समोसे आणि केक पण देणार होतो. त्याच्यानंतर आम्हाला जेवणाचा कार्यक्रमसुद्धा उरकवायचा होता आणि खूप उशीर झालेला होता. त्याच्यामुळे आम्ही खूप पटापट बाकीची कामं आटोपले आणि मग स्वयंपाक किंवा जेवणाची मी व्हिडिओ बनवले नाही, कारण जर स्वयंपाक आणि जेवणाचा व्हिडिओ पण बनवला असता तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. आणि हा व्हिडिओ माझा फर्स्ट असल्यामुळे मला खूप भीतीसुद्धा वाटत होती की नेमका कसा शूट करायचा, काय करायचं हे काहीच माहिती नव्हतं. पण ज्या प्रकारे मला करता आलं त्या प्रकारे मी केलेला आहे, कारण माझा हा फर्स्ट व्हिडिओ मी शूट करत आहे. याच्या अगोदर मी कधीही व्हिडिओ शूट केलेला नव्हता. माझ्या नणंदने माझ्या मुलीला केक खाऊ घातला आणि त्यांनी स्वतः दोघांनी मिळून फोटोसुद्धा काढले. माझ्या नणंदची खूप लाडकी आहे ती. तिच्या प्रत्येक बड्डेला माझ्या नणंद येतात. तिने तिच्या आत्यालासुद्धा केक खाऊ घातला. आम्हाला नाही खाऊ घातला, पण तिच्या आत्याला खाऊ घातला, कारण तिची आत्या खूप फेवरेट आहे. कधीही केव्हाही अडचण असली तर आम्ही त्यांना बोलून घेतो, कारण जास्त वेळ तिच्याजवळच त्या थांबतात. आणि आम्ही कुठे बाहेर जायचं असलं की ती डायरेक्ट सांगते की मला आत्याकडे टाकून ये. तर तिची आत्या ही फेवरेट आहे. तर मॅडम आल्या, मॅडमांनी केक वगैरे सगळ्यांनी भरवला आणि मग लगेचच आम्ही जेवणाचा कार्यक्रमसुद्धा उरकणार होतो, कारण आधीच खूप उशीर झालेला होता. आमच्या पप्पाने सांगितलं की आता आमचा 3 मित्रांचा एकत्र फोटो होऊन जाऊ दे, त्याच्यानंतर मग तुम्ही लेडीज मिळून फोटो काढा. मग आम्ही तिघांचे, त्यांचे मित्र जे बेस्ट फ्रेंड आहेत त्यांचे फोटो काढले. त्याच्यानंतर मग आम्ही सुद्धा फोटो काढून घेतले. यंदाच मनूच्या पप्पांचे मित्र आमच्याकडे आलेले होते. खूप दिवसापासून आम्ही इथे नंदुरबारमध्ये राहायला आलेलो, तरीसुद्धा कोणीही आले नव्हतं. तर बड्डेच्या निमित्ताने सुद्धा त्यांना बोलवणं झालं आणि ते आता दुसऱ्या स्कूलमध्ये जाणार असल्यामुळे सुद्धा या दोघी गोष्टी एकत्र घडून आल्या. त्याच्यानंतर मॅडम, मी, आमच्या घरमालकीण ताई, आम्ही सगळेजण मिळून परत माझ्या नणंद, त्यांच्या सासूबाई, आम्ही सगळ्यांनी मिळूनसुद्धा फोटो काढले. जे फ्रेंड्स जे आलेले होते त्यांनासुद्धा घरी जायची घाई होती, त्याच्यामुळे लवकर फोटो काढण्याचा निर्णय घेतला. फोटो काढून घेतले. आमचे फोटो झाल्यानंतर लगेचच आम्ही मुलांनासुद्धा फोटो काढण्यासाठी बोलवलं आणि फोटो काढून झाल्यानंतर त्यांना कचोरी, केक आणि समोसे वाटप केले. ही मुलं सगळे केक आणि समोस्याची वाट बघत होते, कारण त्यांनासुद्धा घरी जायचे होते. त्याच्यानंतर मग मी सगळ्यांचा व्हिडिओ काढला. मुलं बसलेली होती, कारण मला समजत नव्हतं की सगळे लोक कॅमेरामध्ये कसे ॲडजस्ट करावे. हा माझा फर्स्ट व्हिडिओ असल्यामुळे मला ॲडजस्ट करता येत नव्हते. आजचा हा खास दिवस तुम्ही माझ्यासोबत साजरा केला त्यामुळे धन्यवाद. आणि माझ्या मुलीसाठी तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा कमेंटमध्ये नक्की द्या. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.